मला ना काल रात्री अनन्याच्या आईचा फोन आला होता उशिरा. इन्व्हाइट करायला आले होते ना आपल्याला, तेव्हा ते हे सांगायचं विसरले की त्यांच्या इथे थीम पार्टी आहे आणि पार्टीची थीम आहे ट्रेडिशनल आउटफिट्स. म्हणजे काय? म्हणजे सगळ्यांनी पार्टीला पारंपरिक वेशभूषेत यायचं. हो, पण नॉर्मली मम्मा अशा थीम पार्टीज वगैरे काही ठेवत नाही. मग याच वेळी कसं काय तिने असं केलं? मी एकदा विचारते तिला, कन्फर्म करते. अगं नाही, खरं तर त्या तुलाच फोन करणार होत्या, पण तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन केला. आणि अगं अशा थीम पार्टीज आता ट्रेंड मध्ये आहेत. आय टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. यावेळी मी असा गेम खेळलो आहे की अथर्व स्वतःहून आपल्या ट्रॅप मध्ये अडकेल. आपल्याला फारसं काही करावं लागणार नाही आणि तो लवकरात लवकर स्वतःहून अनन्याच्या आयुष्यातून निघून जाईल. गुड, असंच काहीतरी कर. मॅडम अजून किती वेळ लागेल? ऍक्च्युली सरांची मीटिंग चालू आहे. हो, पण माझं अगदी 5 मिनिटाचंच काम आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट काय लागला तेवढंच विचारायचं. पण सर बिझी आहेत, तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. त्या दिवशी मी पण असाच अनन्या तयार होऊन याची वाट बघत होतो, पण ती आलीच नाही, पळून गेली तुझ्यासोबत. आता तू वाट बघ. आज पार्टीमध्ये कसा वेळेवरती पोहोचतोय मी पण बघतोच. अगं मम्मा, पारंपरिक वेशभूषा अशी थीम आहे की नाही? हो, ती फक्त माझ्या एंटरटेनमेंटसाठी. म्हणजे म्हणजे काही नाही. ती थीम ज्यांच्यासाठी आहे ना ते त्यांचं बघतील. ओके? म्हणजे मम्मा, माझ्यासाठी ही पार्टी काही वेगळ्या कारणांसाठी आहे का? ऑफकोर्स. पूर्वा, डोकं आणि डोळे दोन्ही उघड. जिथे जे आपल्या फायद्याचं दिसेल ना ते ताबडतोब घ्यायचं, हे लक्षात ठेव. आणि तुला माहितीये, सगळ्या सुंदर मुली श्रीमंतांच्या घरीच जातात. मीच मूर्ख होते जे चुकून इथे आले. पण आता ना सगळी भिस्त माझी तुझ्यावर असणार आहे. तू बघच, आजच्या पार्टीत मी तुझ्यासाठी कुणी ना कुणीतरी शोधणारच. गोड दिसतेस, खूप गोड दिसतेस खरंच, आणि ही हेअरस्टाईल पण छान दिसते. ठीक आहे. बाय द वे, तू अजून रेडी का नाही झाली आहेस? आणि तू घालणार काय आहेस? हो अगं, बरं झालं आठवण केलीस. मला दिला फोन करून विचारायचंय, मम्माने अचानक अशी थीम का ठेवली कोणास ठाऊक. असं आमच्या घरी नसतं नॉर्मली. अरे 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 अरे, हे काय झालं काकीजी? वा, इथे पाणी कोणी चढलंय? जा फडकं घेऊन ये लवकर, जा. अगं मम्मा, पाणी कुठे? इथे तू आण ना, जा ना. हळूहळू. तुझाही पाय मुरगळलाय का? ओ गॉड. बघ जरा अनन्या, बघ तिला काय झालंय ते. नाही, तिच्या उजव्या पायात बघ. मुवमेंट करून बघ ना. तर काही प्रॉब्लेम नाही बघ. अरे इकडे इकडे. पण कुठे लागलं होता ना? सरांनी निरोप दिलाय की त्यांना तुम्हाला आज नाही भेटता येणार, तुम्ही उद्या या. हो, मला त्यांना फक्त 5 मिनिटं भेटायचंय. सॉरी, पण आज नाही जमणार. मी निदान बोलू तरी शकतो का त्यांच्याशी? सॉरी सर, बिझी आहेत. हो, पण मी दिवसभर बसलोय. हो, पण आता तुम्हाला जर जॉब हवा असेल तर सर सांगतील ते तुम्हाला करावं लागतं. हे बघा, मी सामान्य गरजू माणूस आहे. मला जॉबची गरज आहे, त्याच्यावर माझं घर चालणार आहे, सगळं मान्य आहे मला. पण मॅडम, मी क्वालिफाईड माणूस आहे. कष्ट करणारा, स्वाभिमान जपणारा, इमाने इतबारे काम करणारा. तुमच्या जॉबसाठी मी योग्य आहे म्हणून मला बोलवलात ना इंटरव्ह्यूसाठी. आणि मला तुमची जेवढी गरज आहे तेवढीच तुम्हालाही माझी गरज आहे, बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही मला नोकरी देताय. नाही, मला मान्य आहे की तुमच्यासारख्या कंपन्या खूप कमी आहेत आणि माझ्यासारखी जॉब शोधत फिरणारी माणसं कोट्यवधी आहेत. पण मॅडम, तुमच्या सरांना प्लीज सांगा, तुम्ही जर का एखाद्याला नोकरी देत असाल ना, याचा अर्थ तुम्ही त्याला विकत घेत नाही. असो, उद्या येईनच मी. बिचारा, सामान्य, मध्यमवर्गीय, गरीब अथर्व आणि पार्टी नंतर अपमान झालेला आणि अनन्याने सोडलेला अथर्व असंही होईल. अगं, अनुला फोन करत होते.
म्हणजे तिचा फोन येऊन गेला, मी उचलला आणि कट झाला, आणि आता परत करते तर लागत नाहीये. अगं जाऊ दे, ती तयार होत असेल आता पार्टीसाठी. जाऊ दे. हे बघ ना, किती सुंदर आहे. छान आहे ना. मी अनुला आता गिफ्ट म्हणून देणार आहे. तिला अडी अडचणीला कामाला येईल. या एक एक गोष्टी तुझ्या डोक्यातून जात नाहीत ना? नाही जात, पण आता मी केलंय ना ऍक्सेप्ट, मग झालं. मला माहित होतं तू आणि बाबा ही गोष्ट एक ना एक दिवस नक्की ऍक्सेप्ट करा. तू आणि बाबा अनुवर इतके दिवस चिडून राहूच शकत नाही. आणि मला नेहमीच असं वाटायचं की माझा नाही तर ऍटलिस्ट अनुचा तरी सुखाचा संसार तुम्हाला बघता यावा. अरे ठीक आहे, आलेच. नवरीला नाही, भलत्याच कोणाला तरी तयार व्हायला खूप वेळ लागलेला दिसतोय. हे काय आहे? म्हणजे इथे कोणीच असं आपल्यासारखं पारंपरिक वेशात नाही आलंय. हो अगं मला नाही माहित काय प्रॉब्लेम झालाय. मी जरा मम्माला विचारून आले. ए थांब, कशाला विचारायला जातेस? नाही म्हणजे अगं आत्ता विचारून काय होणार आहे? आता तुम्ही थोडेच कपडे बदलायला जाणार आहात. पण मग तिने तुम्हाला असं फोन करून का सांगितलं की ट्रेडिशनल थीम आहे? मे बी त्यांना अरू आणि अशोक भाऊजींना ऑकवर्ड वाटायला हवं असेल. आता बघ ना, आपण आल्या आल्या सगळे कसे हसायला लागले. हा असा अपमान करायचा असेल त्यांना आपला. अहो ही कॉकटेल पार्टी आहे, पालखी नाही. तुम्हाला कोणी सांगितलं हे असे कपडे घालून यायला? मम्मा असं काय करतेस? तूच सांगितलंस ना देविका काकूंना फोन करून ट्रेडिशनल थीम आहे. मी कधी? अनन्या, आपण असं कधी काही उथळपणा करतो का? तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती कळलेली दिसते. एक्सक्यूज मी. मग जर एक मिनिट येतेस शक्ती? तू का काही सांगतेस मम्मा त्यांना? मग काय सांगायचं? काहीही करत नाहीत, दिवसभर घरात बसून राहिलेले असतात, असं सांगू? मम्मा हे सगळं जर का अनुने ऐकलं तर ती किती चिडेल माहितीये ना तुला? एवढी परवा कधीतरी माझ्याही रागाची करत जा. अरे अशोकराव, हे काय तुमच्या हातात ड्रिंक नाही? नाही नाही, नको. असं काय करताय? कपडे जुन्या पद्धतीचे घातले म्हणून वागणंही तसंच असायला हवं असं काही नाहीये. पण या जरा आत्ताच्या काळात या. घ्या एक. नाही खरंच नको. हो, वहिनीच्या धाकात आहात तर. नाही तसं काही नाही. मी नाही ना? अहो मग घ्या ना एक. अहो घ्या हो. काय माझ्या मित्रांनी तुमच्या हातात ग्लास पाहिला नाही ना तर माझे मित्र मला चिडवतील. मग काय सोयऱ्यांच्या हातात ग्लास नाही असं कसं? घ्या. नाही, तुम्ही घ्यायलाच पाहिजे. घ्या. आणखी लागली तर मागवा. हा, वेटरला सांगा, अजिबात संकोच करू नका. नन्या, गेस्ट आहे तो आपल्याकडे आलेला. हळू बोल जरा, सगळे बघतायत. आणि मला माहितीये महाबळेश्वर मध्ये काय झालं ते. आणि त्याची इंटेन्शन्स ती नव्हती हेही मला माहितीये. मम्मा अगं तू त्याचं समर्थन काय करतेस? दिस इज रिडिक्युलस. स्टॉप इट. हे डिस्कशन आता इथे नकोय. अनन्या चिल, काम डाऊन. मी ऍक्च्युअली तुला विश करायला आलोय फॉर युअर हॅपी लाईफ. आय मीन हॅपी मॅरिड लाईफ. नकोय मला तुझ्या विशेष. थँक्यू. हा बघ, आला तो बघ. अरे ये
अथर्व ये ये. ऐका 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 हे आजचे उत्सव मूर्ती माझा जावई हो. आमच्या अनन्याने निवडलेला तिचा लाईफ पार्टनर अथर्व कर्णिक. ह्या दोघांनी लग्न केलं. खरं तर आमच्यासाठी हा आश्चर्याचा मोठा धक्का होता. सुखद नव्हता. तर आजची पार्टी ह्या दोघांचं लग्न अनाऊन्स करण्यासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी आणि नाही 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 एक मिनिट आधी सगळं सांगून होऊ द्या. मग सगळ्यासाठी एकदम टाळ्या वाजवा. आणखी एक सरप्राईज देण्यासाठी ही पार्टी ऑर्गनाइज केली. आणखी एक सरप्राईज. अथर्व माझ्याकडे काम करत होता, पण आता आमचं नातं बदललंय. म्हणजे हा जावई मी सासरा. तर माझा जावई आमच्याच कंपनीमध्ये साधा डिव्हिजनल मॅनेजर आहे. महिन्याला जेमतेम 50-60 हजार रुपये मिळवतो. हे काय मला फार असं रुचत नव्हतं, पटत नव्हतं. म्हणून त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी अथर्वला नोकरीवरून काढून टाकलं. इतकं होऊनही माझा जावई काही हरला नाही. त्याने माझ्या समोर हात जोडले नाही, माझ्या पाया पडला नाही. आणि मलाही तेच बघायचं होतं. मी त्याला घर जावई होण्याची सुद्धा ऑफर दिली, पण ती सुद्धा त्याने नाकारली. हो, स्वाभिमान असावा तर असा. म्हणून मग मी असं ठरवलं की आजपासून माझा जावई अथर्व कर्णिक माझ्या बिझनेसमध्ये माझा इक्वल पार्टनर असणार. सर हे कसं शक्य आहे? हा? घाबरलास की काय? डोंट वरी. तुला काहीही करावं लागणार नाही. त्यासाठी माझा स्टाफ केपेबल आहे. तू फक्त नावाला बिझनेस सांभाळ, बाकी सगळं आम्ही करू. बिझनेस करणं ना रक्तात असावं लागतं. तुला ते नाही जमणार हे मी आधीच गृहीत धरलं होतं. तू काय करायचं, फक्त सांगितलेल्या जागी सही करायचं, बस. दॅट्स इट. काय सर पण मला हे नकोय. मला स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या पायांवर उभं राहायचं. सॉरी सर, पण मला हे तुमच्या मदतीच्या कुबड्या घेऊन नाही जगायचं. अथर्व बाळा, हा भाबडेपणा सोड. तू कितीही मेहनत केलीस, काहीही केलंस, तरी तुला माझ्या बरोबरीला येणं किंवा माझ्यापेक्षा मोठा होणं शक्य नाही. त्यामुळे ऐक माझं, मी जे सांगतोय ते आणि तसंच कर. आणि मी जे देतोय ते घे आणि आरामात जग. माफ करा जगदीशराव, हळूहळू एक एक पायरी न चढता लगेच एकदम शेवटच्या पायरीवर उडी घेण्याचा सोच माझ्या मुलाला नाही आहे. त्याने किंवा त्याच्या पुढच्या 7 पिढ्याने तुम्ही आता म्हणालात तसं बसून खावं अशी आमची अजिबात इच्छा नाही. उलट त्याने त्याचं एखादं छानसं ध्येय ठरवावं, त्यासाठी अपार मेहनत करावी, कष्ट घ्यावेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर मोठं व्हावं अशी आमची इच्छा आहे. आता हा मुलगा छोटी स्वप्न बघत बसला तर माझ्या मुलीला चांगली लाईफस्टाईल देऊ शकणार आहे का? त्यामुळे जे देतोय ते घ्या. यासाठी तुम्ही माझ्या लेखाची नोकरी काढून घेतली का? हा, त्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर लादू शकाल?
आयुष्यभर तुमचं मिंध करून ठेवू शकाल त्याला? कायम तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली दाबून ठेवू शकाल? हा? भर भर पार्टीमध्ये हे असं जाहीर करून त्याला तुम्हाला नकार देता येणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती आणली त्याच्यावरती तुम्ही. पण त्याच्या वतीने मी तुमच्या या प्रस्तावाला नकार देतो आहे. हा, प्रश्न तुमचा नाही आहे हो. हे बघा, तुमच्या घरात माझी मुलगी सुखात राहते की नाही हे बघणं माझं कर्तव्य आहे. मी सुखात आहे यांच्या घरात. मला जसं घर हवं होतं, जशी फॅमिली हवी होती, जसे सासू सासरे हवे होते, जसा नवरा हवा होता, सगळं तसं. ते का कळत नाहीये तुम्हा दोघांना? नोकरी गेलीये एवढी मोठी गोष्ट सुद्धा या मुलांनी तुझ्यापासून लपवून ठेवली अनन्या. आणि जर तो ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवू शकतो तर तो आयुष्यात काहीही लपवून ठेवू शकतो तुझ्यापासून. बरं, आज हे असं म्हणतायत, पण इतके दिवस यांनी सगळ्यांनी तुला ऍक्सेप्ट केलं होतं का? का तुझं एकतर्फी चालू होतं सगळं? हे लग्न पचवायला तुम्हाला जितकं जड गेलं ना तितकंच आम्हाला सुद्धा गेलं. पण आता आम्ही आमच्या नव्या सुनेबरोबर एक नवीन नातं जोडायचा प्रयत्न करतोय, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही का आडकाठी करताय? आणि एक गोष्ट मला कळली आहे अनन्याची आई, श्रीमंता घरच्या सगळ्याच मुली सारख्या नसतात. काही अनन्यासारख्या सुद्धा असतात. मध्यमवर्गीय कुटुंबात आनंद मानणाऱ्या, आनंदाने आयुष्य जगणाऱ्या. नव्याचे 9 दिवस संपले ना की अनन्याला कळेल की या अथर्व सोबत लग्न करून तिने किती मोठी चूक केली. आणि अथर्व, तू सुद्धा माझी ऑफर नाकारून आयुष्यातली खूप मोठी चूक करतोयस. तुमच्या कन्सर्नसाठी थँक्यू सो मच. पण मला माझं आयुष्य दुसऱ्या कोणाच्याही हातात असं सोपवायचं नाहीये सर. कुठलाही गॉडफादर नसताना स्वतःचा उत्कर्ष करणं कठीण आहे हे मान्य आहे मला, पण ते अशक्य नाहीये सर. आणि लवकर यश आणि पैसा मिळवण्यासाठी हा असा शॉर्टकट निवडला पाहिजे असं तर मला अजिबात वाटत नाही. आणि राहिला प्रश्न तुमच्या मुलीचा, तर मी तिला आत्तापर्यंत कुठलीही फेक प्रॉमिसेस दिलेली नाहीये. माझं अनन्यावर मनापासून प्रेम होतं, आहे, आणि ते तसंच राहणार आहे. सर, मला असं वाटतं माणसाला जगण्यासाठी ना पैशापेक्षा जास्त प्रेमाची गरज असते. प्रेम, आपुलकी, माया ह्या सगळ्या गोष्टींबाबत ना माझं घर आणि माझं कुटुंब सगळ्यात जास्त श्रीमंत आहे. आणि अनन्या या श्रीमंता घरची सून आहे. अनन्या थांब. मम्मा, मी थांबण्यासाठी या घरातून पाऊल बाहेर टाकलं नव्हतं. आणि मी हा हात पकडलाय तो सोडण्यासाठी नाही. आता जिथे अथर्व जाईल तिथेच मी जाईन, आणि जिथे अथर्व राहील तिथेच मी राहील. आणि हीच या पार्टी मधली आजची माझी अनाउन्समेंट आहे. आता आपल्या सगळ्यांना कळलंच आहे की अथर्वचा जॉब राहिला नाहीये. मग आता या घराच्या EMIsचं काय? अथर्व, तू तुझा शेअर कधी देणार आहेस? कारण हे बघ, शेखरला हे काही जमणार नाहीये, आधीच सांगते मी मार्केटमधून पैसे व्याजावर उचलायचा विचार करतो. त्यांनी जेवढ्या ऑफर्स अथर्वला दिल्या त्यातली एक जरी ऑफर याने ऍक्सेप्ट केली असती ना तर ऍटलीस्ट या घरचं कर्ज एका झटक्यात फिटलं असतं. हे बघ काकू, मला हे ना स्वतःला विकल्यासारखं वाटतं, आणि हे मी कधीच नाही करू शकत. तुला संधी मिळालीये, ऍक्सेप्ट कर, सोडू नकोस. आणि काय करू मी? त्यांचं पपेट बनून राहू का? ते सांगतील तसं वागायचं, ते नाचवतील तसं नाचू मी?
ते हुशारीने थोडं मॅनेज करायचं ना. अगं काकू, तत्व वगैरे काही असतं की नाही? पण कसली तत्व? हातात पैसा असेल ना तेव्हा तत्व वगैरेच्या बढाया मारायच्या, कळलं? आत्ता ही जी संधी मिळाली ना ती घे. धर्माधिकाऱ्यांचा घर जावई झालास ना तर आयुष्यभर सुखात राहशील. ऐक माझं. काकू, मी ह्या घरात सुद्धा सुखानेच राहतोय. एक संकट टळतं ना टळतं तोपर्यंत दुसरं संकट येऊन उभं राहत. कसा सुखी होणार आहेस? मला खरंच भीती वाटायला लागली अथर्व. काय होणार आहे पुढे? हिच्याबरोबर तुझं लग्न झालं, ही घरात आली आणि सगळी ओढाताण सुरू झाली. आई, नाही, काही चुकीचं बोलत नाहीये मी. जे ढळढळीत दिसतंय ना तेच बोलते. लग्न झाल्या दिवसापासून माझा मुलगा काळजीत आहे, चिंतेत आहे. कसा जीव शांत राहील माझा? हे मोठे लोक आहेत अथर्व. मनात आणलं तर तुझं जगणं मुश्किल करू शकतात. म्हणून मी तुला सांगत होते, श्रीमंता घरचं स्थळ नको आपल्याला. आता कळलं अनन्या तुला या लग्नाला माझा का विरोध होता? तुम्ही श्रीमंत आहात ग. नोकरी असली काय नसली काय काहीच फरक पडत नाही. पण आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आम्हाला फरक पडू शकतो. नोकरी नसेल ना तर रात्रीच्या झोपा उडतात आमच्या. गेल्या महिन्याभरात माझा अथर्व शांत झोपलेला नाही. त्याला त्रास होतो आणि या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. तुला सांगतो देविका, ही अनन्या मात्र मेंटली खूप स्ट्रॉंग वाटते. ती नाही बदलणार तिचा निर्णय. आणि तिचे आई वडील तिला कितीही मदत करतो म्हणाले ना तरी ती नाही घेणार त्यांची मदत. सगळे एकाहून एक मॅड आहेत. मॅड. अरे काय विचार केला होता? श्रीमंताघरची सून आणेन, अरुच्या नाकी 9 आणेन. आता अरू वहिनीचा काय विषय आहे इथे? तिचीच सून आहे ना अनन्या. आणि ती अनन्यात सर्वात जास्त फ्रॉड निघाली. श्रीमंतीच्या मुखवट्याआड दडलेली डाऊन मार्केट मिडल क्लास मुलगीच निघाली ती. पण आता खूप झालं, बस. आता प्रॅक्टिस वगैरे काही नाही, डायरेक्ट मॅच खेळायची. अगं अशी दुसरी मुलगी मिळाली नसती अरुणा. अथर्वसाठी सगळी सुख सोडून ती इकडे आली या घरामध्ये. सगळ्यांची मनं जपते, सगळ्या तडजोडी करते. आपण धड तिला झोपायला जागा सुद्धा देऊ शकलो नाही का या घरामध्ये? तरी सुद्धा तोंडात एवढीशी सुद्धा तक्रार नाही तिच्या. तुझ्या सॉरीला काहीच अर्थ नाहीये अथर्व. असं नाहीये अनन्या. हे बघ, नोकरी गेल्यानंतर मला जेवढा त्रास झाला ना तेवढाच त्रास ही गोष्ट तुझ्यापासून लपवताना झाला. आणि ज्या दिवशी मी तुला घर जावई होण्याच्या ऑफर बद्दल सांगितलं ना त्या दिवशी सुद्धा मी तुला सांगणार होतो माझ्या नोकरीबद्दल. पण तुझ्या बाबांवरचा तुझा विश्वास मला तोडायचा नव्हता, म्हणून तेव्हा पण नाही सांगितलं तुला. हे बघ, मी याच्या पुढे तुझ्यापासून काहीही नाही लपवणार. कोणी कितीही शब्दा घातल्या किंवा काही वचनं दिली ना तरी सुद्धा मी तुला येऊन सगळं सांगेन. मी काहीही नाही लपवणार. प्लीज एकदा मला माफ कर ना, प्लीज. तुम्ही आजपासून आमच्या खोलीत झोपा दोघही. अहो नाही आई, आम्ही किचन मध्ये झोपू की? नाही, कोणीच मनाचा मोठेपणा दाखवायची काहीच गरज नाहीये. आणि या बाबतीत माझ्याशी काही चर्चाही करू नका आणि बोलायलाही येऊ नका. हीच सगळी गुंतागुंत झाली, ती वाढवू नका. आता जा. हे बघ अनन्या, आई ते रागाच्या भरात बोलली आणि त्या दोघांनाही या गोष्टीचा धक्का बसलाय ग. नाही पण अथर्व, त्या जे काही बोलल्या ते चुकीचं नाहीये. बरोबरच बोलल्या त्या. खरंच आपलं लग्न झाल्यापासून आपल्या घरात, तुझ्या आयुष्यात अशांती आहे. सारखे प्रॉब्लेम्स येत आहेत. पण अथर्व, तू मला विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगितल्या असत्यास तर तू माझ्या बाजूने आहेस किंवा आपण एकत्र होत याची जाणीव झाली असती, मला तेवढाच एक रिलीफ वाटला असता. पण तू काहीच सांगितलं नाहीस मला. तू लपवून ठेवलंस, परक केलंस मला अथर्व. मी तेवढी जवळची नाहीये का? मी तुझ्या आयुष्याचा भाग नाहीये का?
मी या घराचा भाग नाहीये. तूच मला असं मनाने लांब ठेवलंस तर घरातले काय ऍक्सेप्ट करतील मला? इरा, आता असं काहीतरी करायचं की चुरू बोलायलाच काय, घास घ्यायला सुद्धा तोंड उघडता येणार नाही या लोकांना. आता साम दाम दंड भेद सगळं वापरून अनन्याला इथे आणायचं. अनन्याला कसं ट्रॅकवर आणायचं ना ते मी आता बघतो. बघ हवं तर, पण तू कुठल्याही क्षणी मुलीवरच्या मायेमुळे तुझी शस्त्र खाली टाकशील. तू कर काय करायचं ते. मी माझ्या पद्धतीने अनन्याला अथर्वपासून दूर करेनच. आई बाबा, मला मी परवा जिकडे इंटरव्ह्यू दिला तर तिकडे मला जॉब मिळाला. आई शपथ दादू, काँग्रेस. थँक्यू. नमस्कार करतो. देवच पावला बाबा. अरे फारच आनंदाची बातमी. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटलंच होतं अथर्व स्मूथली माझ्या ट्रॅप मध्ये अडकेल. आता बघच मी तुझी कशी वाट लावतो. नोकरी मिळाल्याचा आनंद एक दिवस सुद्धा टिकू देणार नाही मी. इथून पुढे तुमच्या घरातली सगळी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं. शुअर, वाय नॉट. पण इरावती, याच्या बदल्यात मला काय मिळणार? जे तुम्हाला आयुष्यात हवंय तेच, पैसा. छे छे, तसा पैसा नकोय मला. तो काय लगेच संपतो. मला सोन्याचं अंड देणारी कोंबडी हवी. म्हणजे मला तुमच्या किटीमध्ये एंट्री हवी आहे, तुमच्या ग्रुपमध्ये आणि तुमच्या सोशल सर्कलमध्ये. काय? का? ते काय आहे ना, मला माझ्या मुलीसाठी एक श्रीमंत स्थळ शोधायचं. मला तिचं लाईफ एकदम मस्त सेटल करायचं आणि मग आमचाही फायदा होईल. आमचं ही लाईफ आम्ही मस्त एन्जॉय करू. एवढंच? पूर्वा, आज घरातले सगळे पंखे फुल स्पीड ऑन ठेवा. काय रे? हे वातावरण जरा गरम आहे ना म्हणून. चल बाय. पूर्व थांब. ऑल द बेस्ट पूर्व. थँक्स पूर्वा. बाय पूर्वा. अँड आय लव्ह यू पूर्वा. सॉरी. नाही, इट्स ओके. सॉरी. बाय, मी निघतो. तुझा डबा राहिलाय. वेळेत जेवून घे. हो, वेळेतच जेवण. व्हॉट? अनन्या तुमच्या घरात किचन मध्ये झोपते? तो काय करणार? तिच्यासाठी सेपरेट बेडरूम नाहीये ना. हाड, त्या मुलीला का स्वतःचे एवढे हाल करून घेण्याची हौस आहे मला काही कळतच नाही. मलाही खूप वाईट वाटतं हो. मी पुढाकार घेऊन अथर्व आणि अनन्याचं लग्न लावून दिलं खरं, पण आता मला अनन्याचे हाल असे पाहवत नाहीयेत. अक्षरशः खरं सांगते. प्रेमाचं भूत चढलं ना डोक्यावर, म्हणून या असल्या ऍडजस्टमेंट्स करते ती. हो, पण त्या दोघांना प्रेम व्यक्त करायलाही कुठे जागा आहे त्या घरात?
प्रेम नाही, रुसवे फुगवे नाही, सगळं आपलं सार्वजनिक जॉईंट फॅमिली, यु नो. घरात कितीही रूम्स असल्या ना तरी अगदी चाळीत राहिल्याचाच फील येत असतो. तुमची अनन्या घराबाहेर कॉमन टॉयलेट्स मध्ये जात नाही तेवढंच, बाकी घरातली अवस्था साधारण तशीच आहे. काय माहिती या घरात तिला कशी आणि कधी प्रायव्हसी मिळेल. हे तुमचं डेस्क. तुमचं आधीच्या कंपनीतलं आणि इथलं प्रोफाईल सेमच आहे, सो तुम्हाला भरपूर एक्सपिरियन्स आहे. तो वेगळं काही सांगायची गरज नाहीये. या फाईल्स, एवढं काम पेंडिंग आहे. ओके, मी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आठवड्याभरात होऊन जाईल. आठवड्याभरात नाही, अहो हे आजचं काम आहे आणि ते तुम्हाला आजच पूर्ण करायचं आहे. आज हे सगळं कंप्लीट करणं कठीण आहे. हे बघा, सरांच्या तशा ऑर्डर्स आहेत. वेलकम टू विक्रांत वर्ल्ड अथर्व. ही तर फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. वहिनी, ही तेल नाही लावत आहे बरं का, ही ना गुळ लावते, गुळ. वाटतंय ना बरं? अगं बास बास, बरं वाटतंय. आईंचं हिच्याशी फार पटतं नाही. म्हणून तर तिला अजूनही होप्स आहेत. पूर्वा, असं नको बोलूस ग. बिचारी. बिचारी? अगं ही बिचारी वगैरे काय नाही हा. आणि हे बघ, तू दादूशी अबोला वगैरे प्लीज काही धरू नको, सोडून टाक. तिचा काही भरोसा नाहीये, कारण की विक्रांत, हे बघ, ही माझी कामाची जागा. मला इकडे तमाशे नकोय. तू चुपचाप इकडून निघून ये. तुला तुला सोडलं कसं त्यांनी आतमध्ये? हा, आउटसाइडर्स अलाउड नाहीये तिकडे. मी सिक्युरिटीला बोलवतो. सिक्युरिटीला बोला. एक काम कर ना, पोलिसांनाच बोला. येऊ देत पोलिसांनी. मी पण बघतो की कंपनीच्या मालकाला पोलीस त्याच्या कंपनीतून बाहेर कसं काढते. फोन ला. मालक? एक्झॅक्टली, आय एम द बॉस. ही कंपनी मी आणि माझा मित्र पार्टनरशिप मध्ये चालवतो. तुला कामाची गरज आहे हे माहिती आहे मला. मग आता काय करायचं बरं? तू मला हकललं होतंस, त्याच प्रकारे मी तुला हकलू का इथून? रिलॅक्स रिलॅक्स. खूप दयाळू आहे रे मी. खरं असं नाही करणार. तू काम कर. आणखीन एक गोष्ट, आय वॉन्ट दिस वर्क टू बी फिनिश्ड टुडे इटसेल्फ. त्याआधी घरी जायचं नाही. गॉट इट? कसले पेपर्स? आपल्या पेडर रोडच्या फ्लॅटचे. तू आणि अथर्व तिथे जाऊन राहा. तुम्हाला प्रायव्हसी मिळेल आणि जरा बऱ्या आणि मोठ्या घरात राहाल. मला कुठलाच डिस्कम्फर्ट नाहीये इथे. या घरात बाकीची सगळी माणसं बसून असतात आणि तू नवी नवरी हातात झाडू घेऊन घर झाडतेस, याला कम्फर्ट म्हणतेस तू? साधी झोपायला एक सेपरेट बेडरूम नाहीये तुझ्यासाठी, किचन मध्ये झोपतेस तू. मम्मा, तुला जी काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे ना ती अगदीच चुकीची आहे. काल मी आणि अथर्व आईबाबांच्या खोलीत झोपलो होतो. दॅट इज इवन वर्स. अगं, घरामध्ये प्रत्येक कपलसाठी एक स्वतंत्र बेडरूम तरी नको का? आणि मला तू एक सांग, तू ज्यांच्यासाठी एवढं रक्त आटवतेस, ज्यांच्यासाठी माझ्याशी आर्ग्युमेंट करतेस, ती माणसं तुझा किती विचार करतायत तूच बघ. ही फाईल घे, त्या किल्ल्या घे. मी तिथल्या केअरटेकरला सांगितलंय तो फ्लॅट स्वच्छ करून ठेवायला. घे हे. यारू, मग काय केलंस तू?
अगं जरा तिच्याशी बरं वागली असतीस तर आता तुझी सून तुझ्या घरात राहिली असती. बघ चालली आहे ती. आताच लग्न झालंय ना, थोडे दिवस पण टिकली नाही ती तुझ्या घरात. अनन्या, माझी बॅग घेऊन कुठे चाललीस? पेडर रोडच्या घरी. म्हणजे अहो तुम्हीच म्हणालात ना तिथे शिफ्ट व्हायचंय. वाव, म्हणजे आपण सगळे. नाही नाही, तुम्हाला नाही, आम्ही 4 जाणार आहोत. म्हणजे आई, बाबा, अथर्व आणि मी. चेष्टा बाज झाली. मी माझं घर सोडून कुठेही येणार नाही. ठीक आहे, मग नको जाऊया, इथेच थांबूया. पण जिथे राहायचं तिथे 4घांनी एकत्र राहायचं.